नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे। गॅस सिलेंडर मिळण्यासाठी तब्बल 40 ते 50 दिवस वाट पाहावी लागत असल्याने एका ग्राहकाचा संयम सुटला आणि त्याने थेट गॅस एजन्सीमधील महिला कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या सिव्हिल लाईन्स भागातील एका नामांकित गॅस एजन्सीमध्ये हा प्रकार घडला। गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झालाय। अनेक ग्राहक वारंवार एजन्सीमध्ये चक्रा मारत आहेत। असाच एक ग्राहक काल कार्यालयात आला होता। त्याने गॅस बुकिंग करून 50 दिवस उलटल्याची तक्रार केली। यावेळी तिथे उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी तांत्रिक अडचण किंवा पुरवठा कमी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र संतापलेल्या ग्राहकाने काहीही न ऐकता आरडाओरड सुरू केली आणि वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले। या ग्राहकाने महिला कर्मचाऱ्याला शारीरिक इजा केली असून कार्यालयातील साहित्याचीही फेकाफेक केल्याचे समजते। या घटनेमुळे गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। गॅसचा तुटवडा असला तरी त्याचे पर्यवसान अशा प्रकारे हिंसेत होणे दुर्दैवी असल्याची चर्चा शहरात रंगली आहे।